हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आहे एकाच दिवशी आपल्याला मिळालेला आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सर्वात चांगला योग. आज आपण निसर्गाच्या सानिध्यात या झाडाखाली मातीमध्ये नागदेवतेची पूजा करणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत आपल्या लाडक्या महादेवांची मनोभावे पूजा. पण एक विचार करा, महादेवांच्या गळ्यात नागराज का असतात बरं? नागपंचमी आणि महादेवांचा काय संबंध आहे आणि श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवपूजा का केली जाते? आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण जाणून घेण्यासोबतच तुम्हाला माझी संपूर्ण पूजा सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. आज श्रावणातील पहिला सोमवार. श्रावण महिना म्हणजे महादेवांची भक्ती, उपासना आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेचा महिना. आणि आज नागपंचमी देखील असल्यामुळे आजची पूजा माझ्यासाठी आणखीन विशेष आहे. मी आजची पूजा घरामध्ये न करता झाडाखाली मातीमध्ये करणार आहे. सर्वप्रथम आपण ही जागा स्वच्छ करून घेणार आहोत. पूजेची जागा स्वच्छ ठेवण्याबरोबरच मनही शांत ठेवूया. मातीमध्ये नागदेवतेची पूजा केल्याने एक विशेष महत्त्व प्राप्त होते. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सर्व जागा स्वच्छ केल्यानंतर मी नागदेवतेची मूर्ती आहे ती इकडे ठेवलेली आहे. अशा प्रकारची नागदेवतेची मूर्ती आणि तिकडे पिंड शंकराची हे सगळं माझ्याकडे होतं. तर ती मूर्ती मी इकडे स्थापित केलेली आहे. त्यानंतर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्या मी सर्वीकडे लावून घेणार आहे. त्यानंतर हे बेलाचं पान आहे. बेलाचं पानाला आज विशेष महत्त्व असतं. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे, शंकर देवतांना बेलाचं पान किती प्रिय आहे, बेलाचं फळ किती प्रिय आहे. तर आपण बेलाची पानं इकडे पूजेसाठी वापरणार आहोत. त्यानंतर एक फूल मी इकडे ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सर्व मांडणी मी पूजेची करून घेतलेली आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नागदेवतेची पूजा करताना एक गोष्ट मनात नक्की येते. महादेवांच्या गळ्यात नागराज का असतात बरं? आपल्या धार्मिक परंपरेमध्ये नागराज हे भगवान शिवाशी जोडले गेलेले आहेत. म्हणूनच आज नागपंचमी आणि श्रावणी सोमवार असा सुंदर योग असताना आधी नागदेवतेची पूजा आणि नंतर महादेवांची पूजा करणे मला खूप विशेष वाटलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, मातीमध्ये नागदेवतेचं पूजन का केलं जातं? झाडाखाली पूजा करण्यामागची श्रद्धा काय आहे? आणि नागपंचमीचं व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? नागपंचमीची पूजा झाडाखाली करण्याचं महत्त्व असं की निसर्गाच्या सानिध्यात पूजा केल्याने आपल्या मनाला शांती मिळते. माती म्हणजे भूमीचं द्योतक आहे आणि नागदेवतेला आपल्या परंपरेमध्ये भूमी, निसर्ग आणि संरक्षणाशी जोडून पाहिलं जातं. म्हणूनच आजची ही पूजा माझ्यासाठी केवळ एक विधी नाही, तर आपल्या निसर्गाप्रती एक धन्यवाद व्यक्त करण्याचा एक सुंदर क्षण आहे. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, नागदेवतेला मी लाया अर्पण करत आहे. कारण लाया आणि दुधाचा नैवेद्य हा नागपंचमीच्या दिवशी दाखवला जातो. आपल्या घरच्या परंपरेनुसार जो सात्विक नैवेद्य असेल तो आपण श्रद्धेने अर्पण करावा. देवाला नैवेद्य किती मोठा आहे यापेक्षा तो किती प्रेमाने आणि श्रद्धेने अर्पण केलेला आहे हे महत्त्वाचं असतं. हो, आणि आजच्या दिवशी नागपंचमीचं व्रतही केलं जातं. नागपंचमीचा उपवास धरला जातो. नागपंचमीचं व्रत करणाऱ्यासाठी आजचा दिवस श्रद्धेचा आणि संयमाचा आहे. काही जण उपवास करतात, काही जण फलाहार करतात. तुमच्या घरच्या परंपरेनुसार व्रत पाळा. पण व्रताचा खरा अर्थ फक्त उपाशी राहणं असं नाही. मनावर संयम ठेवणं, चांगले विचार करणं आणि देवाचं स्मरण करणं हे सुद्धा व्रताचाच भाग आहे. आणि आता आपण ऐकणार आहोत नागपंचमीची कथा. झाड, पूजा आणि दीपाचं शांत वातावरण हे एक नागपंचमीच्या दिवशी चांगलं लक्षण असतं. आता नागपंचमीची एक अशी कथा आहे ती आपण ऐकणार आहोत. ती म्हणजे एकदा एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नांगरणी केली. नांगरणी करताना त्याच्या नकळत नागाची पिल्लं मृत्युमुखी पडली. नागिनीला हे समजल्यावर तिला खूप दुःख झालं आणि ती रागात आली. तिने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दंश केला. पण त्या कुटुंबातील एका मुलीने नागदेवतेची मनोभावे पूजा केली. तिने नागदेवतेची क्षमा मागितली आणि श्रद्धेने प्रार्थना केली. तिची ही भक्ती पाहून नागदेवता प्रसन्न झाले, अशी या कथेत मान्यता आहे. या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. निसर्गातील कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देऊ नये. क्रोधापेक्षा क्षमा मोठी आहे आणि अहंकारापेक्षा भक्ती मोठी आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच सर्व जीवांबद्दल दया आणि आदर ठेवण्याचा संकल्प करूया. तर ही अशी होती नागपंचमीची सुंदर कथा. यातून आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी संदेश आपल्याला यातून मिळतो, तो आपण घेतलेला आहे. आणि आता नागपंचमीची पूजा मी इकडे केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता पुढे आपण महादेवांची पूजा करणार आहोत. कारण आज श्रावणातला पहिला सोमवार होता आणि आजची पहिली
शिवामूठ म्हणजे तांदूळ आहे. श्रावण सोमवार म्हणजे फक्त उपवास करण्याचा दिवस नाही, हा दिवस आहे स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत करण्याचा आणि महादेवांच्या चरणी आपली श्रद्धा ठेवण्याचा. आपण दिवसभर कितीही व्यस्त असलो तरी काही क्षण महादेवांसाठी काढले किंवा कुठल्याही देवासाठी काढले, आपण मनापासून ओम नमः शिवाय म्हटलं किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण केलं तर त्या काही क्षणामध्ये आपल्या मनाला खूप समाधान मिळतं. आता काही क्षण आपण महादेवांचे नामस्मरण करूया, तेही अगदी शांतपणे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ज्यांच्या मनात काही इच्छा आहे, काही चिंता आहे किंवा आपल्या कुटुंबासाठी काही प्रार्थना आहे, त्यांनी आता मनापासून महादेवांसमोर ती प्रार्थना करा. आणि आता आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवारचे महत्त्व. श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील सोमवारच्या दिवशी अनेक भक्त उपवास, पूजा, अभिषेक आणि शिवनामस्मरण करतात. काही जण पूर्ण उपवास करतात तर काही जण फलाहार करतात. तुमच्या घरच्या परंपरेनुसार व्रत पाळा. पण लक्षात ठेवा, व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही. व्रत म्हणजे मन, वाणी आणि आचरण यांच्यावर संयम ठेवण्याचा संकल्प. आज शक्य तितकं चांगलं बोलूया, चांगले विचार करूया आणि महादेवांचं स्मरण करूया. आणि आजच्या दिवसाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे नागपंचमी आणि श्रावण सोमवार यांचा एकत्र आलेला हा भक्तिमय अनुभव. नागदेवता आणि भगवान शिव यांचं नातं आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अतिशय खास आहे. महादेवांच्या गळ्यात विराजमान असलेला नाग आपल्याला एक सुंदर संदेश देतो. भीतीवर विजय मिळवणं आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करणं. म्हणून आज नागदेवतेची पूजा करताना आपण निसर्गाचा आदर करण्याचा आणि महादेवांची पूजा करताना मनातील अहंकार सोडण्याचा संकल्प करूया. आता इकडे महादेवांची आणि नागदेवतेची पूजा संपन्न झालेली आहे. तर मंडळी, आजची नागपंचमीची पूजा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही ही नागदेवतेला मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नागदेवताभ्यो नमः. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्रमैत्रिणीमधील भक्तिभाव असलेल्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पूजा, व्रत आणि आपल्या परंपरेची माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर नेहमी राहो. हे महादेवा, आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. घरामध्ये सुख शांती समाधान नांदू दे. सर्व संकटांपासून आमचं रक्षण करा आणि आम्हाला नेहमी योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. हे नागदेवा, निसर्गातील प्रत्येक जीवांबद्दल प्रेम आणि दया ठेवण्याची शक्ती आम्हाला द्या. ओम नमः शिवाय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. तोपर्यंत बाय बाय गायज.